2024 हे माझ्या पराभवाचं शेवटचं वर्ष होतं. हे माझ्या विजयाचं पहिलं वर्ष असेल. पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, व्यसनवी गाठली. 2024 हे माझ्या पराभवाचं शेवटचं वर्ष होतं. हे माझ्या विजयाचं पहिलं वर्ष असेल. पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, व्यसनवी गाठली. जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकिप प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले रेक्टँगल लेअर किंवा लेअरिक्स लेअर तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेलं आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता की इथं आपल्याला लेअरिक्स संपतायत 11.28 या सेकंदाच्या बीटमार्कवरून इमेज लेअर क्लिक करायचं आहे आणि इमेज लेअरच्याच बरोबर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, त्या लेअरला ऑप्शन कट करायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला 2 भागात कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रॉपर आपण इथं कट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता प्रत्येक इमेज लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की ह्या बाकीचे इमेज लेअर आहेत त्याही आपल्याला काय करायचं आहे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला, म्हणजेच इथं ह्या रेक्टेंगल लेअरच्या खाली घेतल्या तरी चालतील. त्यापेक्षा काय करायचं आहे की आपली ही लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची अशा प्रकारे, म्हणजे प्रॉपर असा लुक तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघू शकता आपण इथं काय केलेलं आहे की हे जे इफेक्ट आहे तो प्रॉपर इथं इमेज लेअर सेट केलेला आहे. आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला काय करायचं इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकिप प्रीसेट ओपन करून इथं हे 3 इफेक्ट तुम्ही बघू शकताय. तर फर्स्ट इफेक्ट आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला फक्त हा इफेक्ट अप्लाय करायचे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकिप प्रीसेट ओपन करून इथून आपल्याला हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे सेकंड नंबर, म्हणजेच इथं बघू शकता जिथं लेअर संपते 11.28 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 15.11ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता 18.15ला एकदा पेस्ट करायचे आहे आणि लास्ट 21.18ला. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकिप प्रीसेट ओपन करून थर्ड इफेक्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे राहील तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन जिथं आपल्या लेअर संपत आहे तिथला सेकंड म्हणजेच 13.25 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे. अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून 16.18ला एकदा पेस्ट करायचं आहे. त्यानंतर 20.2ला केल्यानंतर आपल्या इथं इफेक्ट प्रॉपर असं सेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा 11.28 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण जो PNG दिलेला आहे तो व्हाईट आणि ब्लॅक या दोन्ही कलरमध्ये दिलेला आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही लावू शकता. तर इथं आपण व्हाईट आहे तो सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे थोडीशी कमी जास्त करून वरती ब्लॅक PNG वरती अशा प्रकारे सेट करायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून हा जो इमेज लेअरची लेअर आहे ते आपल्याला या ब्लॅक PNGच्या वरती किंवा अशा प्रकारे ठेवू शकता तुम्ही. इथं प्रॉपर असा लुक तुम्हाला येणार आहे. त्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.